Bench, fan, car, plastic, thermometer, वस्तू किंवा पदार्थांची नावं सांगितली ती मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. फळे नैसर्गिक, बेंच लाकूड नैसर्गिक, त्यानंतर फॅन मानवनिर्मित, भाज्या म्हणजे कशा येणार त्या नैसर्गिक मध्ये येणार. आपल्याला काय करायचं आहे मानवनिर्मित पदार्थ. आता मला दोन विद्यार्थी लागणार आहेत ज्यांच्यामध्ये आता असणार आहे नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ. त्यामध्ये नैसर्गिक पदार्थ श्रेष्ठ आहे की मानवनिर्मित पदार्थ श्रेष्ठ आहे यावरती त्यांना काय करायचं आहे संवाद करायचा आहे. कोण मला वाटते नैसर्गिक पदार्थ श्रेष्ठ आहे. नैसर्गिक पदार्थांमुळे पुढे जाऊन आपण म्हणजे मानव पदार्थ पदार्थ मला वाटते की मानवनिर्मित पदार्थ हे बेस्ट आहेत कारण नैसर्गिक जे पदार्थ आहेत त्याच्यावर प्रक्रिया ही मानवानेच करावी लागते आणि प्रक्रिया केलेलेच जास्त असे प्रोडक्ट आहेत जे मानवाच्या उपयोगी ठरतात. त्यामुळे मानवाचे जीवन सोयीस्कर होते त्यासाठी मानवनिर्मित पदार्थ प्रक्रिया करण्यासाठी प्रथमतः आपण नैसर्गिक पदार्थ वापरतो आणि काही भरपूर असे नैसर्गिक पदार्थ येते न प्रक्रिया करता सुद्धा आपण वापरू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य आणखी सुधारतं किंवा आपल्या आरोग्याला कधीच हानी पोहोचत नाही. आणि नैसर्गिक पदार्थ असे असतात ज्याला आपण म्हणतो की साईड इफेक्ट त्याचे नसतात म्हणजे त्यामुळे कोणतीच आपल्याला इजा होत नाही. म्हणजे मानवनिर्मित पदार्थामुळे आजार होऊ शकतात. काही असे नैसर्गिक पदार्थ आहेत की ज्यामुळे मानवाला त्याचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो एखाद्यामुळे ते त्यामुळं त्याला मानवनिर्मित म्हणजे प्रक्रिया केल्याने मग ते जर खात असेल तर मग ते चांगले आहे. सर्वप्रथम यामध्ये पुढे सांगेल की सर्वप्रथम मानवाने देवता म्हणून निसर्गाचा स्वीकार केला होता. म्हणजे नैसर्गिक पदार्थ मानवानेच त्याला उच्च असं त्याला दर्जा दिला होता. त्यामुळे नैसर्गिक पदार्थ आता मानवनिर्मित पदार्थामध्ये प्लास्टिक येतं. प्लास्टिक आपल्याला माहिती आहे जास्त प्रमाणात त्यामध्ये नष्ट होऊ शकत नाही लवकर. त्यामुळे काय होते आपल्या मानवाच्या प्रकारचे प्लास्टिक हानिकारक असणार आहे. अशा पद्धतीने त्यामध्ये विचारायला पण मानवनिर्मित पदार्थ यावर हा टॉपिक काय होणार आपण बघणार.